आपण जर 30 वर्षा पहिला काळ बघितला तर त्यावेळेस पैशाची कमतरता होती, सर्व गोष्टीची कमतरता होती। त्यावेळेस जर एखाद्या मुलाचा पॅन्ट फाटला तर काय करत होते, पैसे त्याची परिस्थिती नव्हती घ्यायची तर त्या पॅन्टला ज्या ठिकाणी फाटला त्या पॅन्टच्या ठिकाणी तिघळ लावत। पण आज परिस्थिती अशी आहे की पैसा वाढला, सर्व गोष्टी वाढला, थोडंसं पॅन्ट फाटलं तर पॅन्ट बदलून आपण नवीन पॅन्ट घालतो। पण इथे मी काही पॅन्टचं उदाहरण त्यासाठी सांगायला नाही आलो आहे। मी हे उदाहरण हे जे रोड दिसत आहे त्या रोडच्या गड्डे दाखवण्यासाठी आलो आहे। गड्ड्याचा सरकारची जसं पॅन्टला तिघळ लावायची तशी सरकारची आज हे रोडचे जे तिघळ पडले आहेत, एक एक दोन दोन फुटाचे गड्डे पडले आहेत, हे बुजवायचीही परिस्थिती नाही आहे का? तर यासाठी मी हे व्हिडिओ बनवायसाठी या ताराबुडी गावाजवळ आलेलो आहे। ताराबुडी गावाचं सोडा पण सोनखाम, मेटपांजरा आणि चारगाव या ठिकाणी इतके मोठमोठे गड्डे पडले आहेत। येणारा जर नवीन व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी खूप धोकादायक हा मार्ग झालेला आहे। हा 3-4 किलोमीटरचा एरिया इतका धोकादायक झाला आहे की इथे काही काही ठिकाणी तर 5-5, 6-6 इंचाचे असे खोल गड्डे पडलेले आहे। पावसाळा जर आला तर पावसाळा आता जवळच आहे आणि जवळ पावसाळा असून अजूनपर्यंत ह्या रोडच्या अधिकाऱ्यांनी येऊनसुद्धा पाहिलं नाही, लक्षसुद्धा देऊन राहिले नाही आणि गड्डेसुद्धा बुजवले नाही। पावसाळा आल्यावर परिस्थिती गंभीर होईल। आता ह्या 8 दिवसा पहिलेच यांचं म्हणणं आहे की एक ॲक्सिडेंट झाला आणि एक महिलासुद्धा मरण पावली। पुन्हा 7 लोक मेंढेपठारचे मरण पावले याच रोडवर आणि हाच तो परिसर आहे। याच्या अगोदर पण एक मेंढेपठारचा ॲक्सिडेंट आहे। कितीतरी ह्या 4 किलोमीटरच्या परिसरामध्ये ॲक्सिडेंटचं एवढं प्रमाण वाढलं आहे का कोणी फ्रॅक्चर होत आहे, कोणी मरण, 7-8 मृत्यू होऊनसुद्धा जर प्रशासनाला जाग येऊन नाही राहिली, एवढं निर्लज्ज कसे काय झाले अधिकारी? साहेब तर म्हणतात की पैसे काम करण्यावाले की कमी आहे, पैसे खूप कमीवाले अधिकारी आहे इथे निवडून दिले आहे का तुम्ही? इथे बसवले आहे का काटोलसारख्या एरियामध्ये? पैसों की कुछ कमी नाही म्हणते आणि मग हे इथे गड्डे कसे काय पडले एवढे हे दिसत नाही का? इथे तर सर्वे अंतरीमध्ये लिटर सर्वे येऊन गेलेले आहे। तुम्ही पहा इथून पूर्ण रोडच पूर्ण असं एक फुटाचे कुठे 5-5 इंचाचे खोल गड्डे, 2-2, 3-3 फूट लांब असे गड्डे पडलेले आहे। मग एवढे तुम्ही इथून ह्या रोडने एवढे अधिकारी लोक अपडाऊन करतात दररोज, त्यांना हे दिसत नाही की त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे। लवकरात लवकर ह्या गावकऱ्याची विनंती आहे सर्व आणि माझ्यातर्फे पण विनंती आहे। माझ्यासमोर दोघं-तिघं गाडी घेऊन पडले काल, म्हणून आज मी सकाळीच इथे व्हिडिओ बनवायला आलेलो आहे आणि लवकरात लवकर ह्या रोडचं काम लावून ह्या रोडची रिपेरिंग करावे, गड्डे बुजवा किंवा नवीन होतं नवीन करा, पण ह्या रोड पूर्ण क्लिअर करून नागरिकांचे जे होणारी अडचण आहे ते समस्या लवकरात लवकर दूर करा। धन्यवाद।